हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय नॉमनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्यामध्ये आपण शिकतोय नॉमनक्लेचर ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड लेक्चर नंबर 14. 14वं लेक्चर आता आपण लक्षामध्ये या ठिकाणी घेणार आहोत. मागच्या पिरियडला आपण ॲरोमॅटिक कंपाऊंडविषयी काही माहिती लक्षामध्ये घेतली होती. अजूनही काही रूल्स आपण नॉमनक्लेचरचे लक्षामध्ये घेणार आहे. काय आहे बघा रूल. नॉमनक्लेचर ऑफ बेन्झीन डेरिव्हेटिव्ज. बेन्झीन पासून जे कंपाऊंड तयार केले जातात, मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन खास करून, मी शब्दप्रयोग काय वापरला, मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन. आता मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन म्हणजे काय, तर बेन्झीन मधला बेन्झीन C6H6 या बेन्झीन मधला एक हायड्रोजन काढायचा आणि त्याच्याऐवजी एखादा ग्रुप त्या ठिकाणी ठेवायचा, त्याला आपण म्हणत असतो मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन. बघा, हा पहिले बेन्झीन होता, इथला हायड्रोजन आपण काढला आणि त्याच्याऐवजी आपण हॅलोजन तिथे ठेवलेला आहे, तर त्याला म्हणणार आपण मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन. तर हा जो मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन आहे याचं नॉमनक्लेचर करण्याचा काय रूल आहे बघा. प्लेस द नेम ऑफ मोनो सबस्टिट्यूशन बिफोर बेन्झीन. प्लेस द नेम ऑफ मोनो सबस्टिट्यूटेड. आता हा जो मोनो सबस्टिट्यूएंट जो आहे त्याचं नाव आपण बेन्झीनच्या आधी ठेवणार ॲज अ प्रिफिक्स. काय म्हणून ठेवणार, ॲज अ प्रिफिक्स. मग उदाहरणार्थ हा आपण बेन्झीन घेतला, त्यातला हायड्रोजन काढला आणि त्याच्याऐवजी आपण तिथे X असा एक जनरल ठेवलेला आहे. आता समजा या Xच्या ऐवजी मी Cl ठेवला, तर त्याचा फॉर्म्युला काय होईल, C6H5. बघा काय म्हणतोय, C6H5Cl. त्याचं नाव असेल क्लोरोबेन्झीन, कारण मूळचा कंपाऊंड बेन्झीन होता C6H6, त्यातला एक हायड्रोजन काढला, तिथे एक Cl ठेवला, म्हणून नाव झालं क्लोरोबेन्झीन. त्याच्याऐवजी जर का Br ठेवला असता तर C6H5Br नाव होणार त्याचं ब्रोमोबेन्झीन. जर का त्याच्याऐवजी I ठेवला तर नाव होईल आयोडोबेन्झीन. जर का आपण F ठेवला तर नाव होईल फ्ल्युरोबेन्झीन. NO2 ठेवला तर नायट्रोबेन्झीन. C2H5 ग्रुप जर का आपण तिथे ठेवला C2H5 तर तो होईल इथिल बेन्झीन. जर का आपण CH2 CH2 CH3 तीन कार्बनचा अल्किल ग्रुप आहे म्हणजे N प्रोपिल आहे, तो जर का आपण ठेवला, मुद्दामून काढतो मी इथे तो, हा या पद्धतीने आपला बेन्झीन होता, बरोबर आहे. त्यातला इथला हायड्रोजन काढला आणि तिथे ठेवला मी CH2 CH2 CH3, तर याचं नाव होईल N प्रोपिल बेन्झीन. आणि हा जो N प्रोपिल बेन्झीन आहे याच्या ऐवजी दुसरा एक कंपाऊंड या ठिकाणी मी घेतो, या पद्धतीने लिहिला CH3CH3. हा आयसोप्रोपिल ग्रुप आहे, तर याचं नाव होईल आयसोप्रोपिल बेन्झीन. CH3CH3 हे बेन्झीन रिंग लावली आपण, मग याचं नाव होईल आयसोप्रोपिल बेन्झीन, दॅट इज क्युमिन. याच्या ऐवजी जर का आपण इथे टर्शरी ब्युटिल ग्रुप ठेवला, हा इथे Xच्या ऐवजी हा टर्शरी ब्युटिल ग्रुप, याला लागलं तर बेन्झीनची रिंग खाली काढतो मी म्हणजे लक्षामध्ये येईल तुमच्या. हा झाला टर्शरी ब्युटिल बेन्झीन. बघा काय दिलाय आपण, प्लेस द नेम ऑफ मोनो सबस्टिट्यूएंट बिफोर द नेम ॲज अ प्रिफिक्स. बिफोर द बेन्झीन ॲज अ प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणून बेन्झीनच्या आधी आपण तो मोनो सबस्टिट्यूएंटचं नाव ठेवणार. जर का इथे Cl ठेवला क्लोरोबेन्झीन, Br ठेवला ब्रोमोबेन्झीन, I ठेवला आयोडोबेन्झीन, F ठेवला फ्ल्युरोबेन्झीन, NO2 ठेवला नायट्रोबेन्झीन, C2H5 ठेवला इथिल बेन्झीन, CH2 CH2 CH3 ठेवला N प्रोपिल बेन्झीन, CH3 ठेवला आयसोप्रोपिल बेन्झीन, CH3/3 ठेवला टर्शरी ब्युटिल बेन्झीन. This is the first rule for the nomenclature of benzene derivatives. आता दुसऱ्या रूलकडे आपण जाऊ. काही असे मोनो सबस्टिट्यूएंट्स आहेत की ते जर का आपण ठेवले तर कॉमन नेम आणि IUPAC नेम त्या कंपाऊंडचं एकच येतं. उदाहरणार्थ या ठिकाणी Xच्या ऐवजी कोण ठेवलेलं आहे, CH3. खरं पाहिलं तर त्याचं नाव होणार मिथिल बेन्झीन, पण कॉमन नेम सिस्टीम आणि IUPAC सिस्टीम याचं ॲक्सेप्टेड नाव आहे टोल्यून.
अर्थात एक गोष्ट लक्षात द्या, आपण टोल्यूनचं स्ट्रक्चर लक्षात नाही ठेवायचं, आपण टोल्यूनचं दुसरं नाव लक्षात ठेवायचं की मिथिल बेन्झीन. म्हणजे काय होईल, बेन्झीन आहे त्याला मिथिल ग्रुप काढायचा आहे, हे लक्षात ठेवायला सोपं जाणार आपल्याला. तर C6H5CH3 दॅट इज मिथिल बेन्झीन आणि कॉमन नेम आणि IUPAC मध्ये त्याचं ॲक्सेप्टेड नाव आहे टोल्यून. जर का या Xच्या ऐवजी NH2 ठेवला, NH2 म्हणजे अमायनो ग्रुप आहे, तर त्याचं नाव होणार अमायनो बेन्झीन. पण हे नाव न वापरता कॉमन नेम सिस्टीम आणि IUPAC सिस्टीममध्ये त्याचं नाव वापरलं जातं ॲनिलिन. जर का या Xच्या ऐवजी इथे OH जर का आपण ठेवला तर तो झाला हायड्रॉक्झी बेन्झीन, कारण OH म्हणजे हायड्रॉक्झी. तरी सुद्धा हायड्रॉक्झी बेन्झीन हे नाव न वापरता कॉमन नेम आणि IUPAC सिस्टीममध्ये त्याचं नाव वापरलं जातं फिनॉल. त्यानंतर इथे OCH3 ग्रुप जर का आपण ठेवला, Xच्या ऐवजी कोण ठेवला, OCH3, तर तो झाला ॲनिझोल. या ठिकाणी Xच्या ऐवजी जर का C डबल बॉन्ड OH ठेवला तर तो झाला बेन्झाल्डिहाइड. या Xच्या ऐवजी COOH जर का ठेवला, म्हणजे काय फॉर्म्युला येईल त्याचा, C6H5. ही रिंग म्हणजे C6H5 झाला, कारण एक हायड्रोजन आपण काढलेला आहे आणि त्या हायड्रोजनच्या ऐवजीच आपण COOH ठेवलेला आहे. मग C6H5COOH तो झाला बेन्झॉइक ॲसिड. जर का आपण Xच्या ऐवजी COCH3 ठेवला तर तो झाला ॲसिटोफिनोन. आणि जर का Xच्या ऐवजी COC6H5 ठेवला, पहा Xच्या ऐवजी काय ठेवतोय, COC6H5, तर तो झाला बेन्झोफिनोन. तुम्ही अभ्यास करताना कसं करायचं बघा, हा तुमचा बेसिक आहे. मग अभ्यास करताना काय करायचं, Xच्या ऐवजी Cl क्लोरोबेन्झिन, Br ब्रोमोबेन्झिन, I आयोडोबेन्झिन, F फ्लुरोबेन्झिन, नंतर C2H5 इथिल बेन्झिन, इथे CH2 CH2 CH3 N प्रोपिल बेन्झिन, CH3 CH CH3 आयसोप्रोपिल बेन्झिन, CCH3/3 जर का Xच्या ऐवजी ठेवला टर्शरी ब्युटिल बेन्झिन. जर का CH3 ठेवला मिथिल बेन्झिन म्हणजेच टोल्यून, NH2 ठेवला अमायनो बेन्झिन म्हणजेच त्या ठिकाणी घेतलेला आहे ॲनिलिन. जर का OH ठेवला तर तो होईल C6H5OH हायड्रॉक्झी बेन्झिन म्हणजे फिनॉल. जर का OCH3 ठेवला तर ॲनिसोल. जर का C डबल बॉन्ड OH ठेवला तर बेन्झाल्डिहाइड. जर का C डबल बॉन्ड OOH ठेवला तर बेन्झॉइक ॲसिड. जर का COCH3 ठेवला तर ॲसिटोफिनोन. आणि जर का C6H5 ठेवला तर बेन्झोफिनोन. असं वारंवार बोलत राहा, म्हणजे हे नावं तुम्हाला लक्षामध्ये राहिल्याचं दिसेल. आपल्याला या नॉमनक्लेचरचाच उपयोग करून नंतर आपलं सगळं केमिस्ट्री डेव्हलप करायचं आहे. लक्ष द्या, नॉमनक्लेचर म्हणजे पात्रपरिचय. जोपर्यंत पात्रपरिचय तुमचा व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत नाटक लक्षात येणार नाही. पात्रपरिचय म्हणजे कोणाचा कोण आहे हे सगळं आपल्याला पहिले समजणं आवश्यक आहे. त्याचं नाव काय हे समजणं आवश्यक आहे, म्हणजेच ते नाटक आपल्याला व्यवस्थित समजेल. तसंच केमिस्ट्रीचं नाटक तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर नॉमनक्लेचरचा पात्रपरिचय तुमचा पाठ असणं आवश्यक आहे, तरच अंडरस्टँडिंग व्यवस्थित होईल. आणि त्यामुळे कागद घ्या, पेन घ्या, त्याच्यावर स्ट्रक्चर काढून बघायचे, स्ट्रक्चर काढायचे, त्याचं नाव समोर लिहायचं, वारंवार वाचत राहायचं, म्हणजे हे तुम्हाला लक्षात मध्ये बसणार. नाउ द थर्ड रूल इज इफ द अल्किल सबस्टिट्यूएंट इज लार्जर दॅन बेन्झिन रिंग. आता हा आहे C6H6 म्हणजे बेन्झिन. त्याचा हायड्रोजन काढला आणि त्याच्याऐवजी अल्किल ग्रुप आपण ठेवला. जसं आपण याच्या आधी ठेवलं C6H5CH3 मिथिल बेन्झिन, C6H5CH2 इथिल बेन्झिन, तसं आपण अल्किल ग्रुप ठेवला. पण हा जो अल्किल ग्रुप आहे त्यामध्ये 7 किंवा 7 पेक्षा जास्त कार्बन ॲटम्स असतील, म्हणजे बेन्झिनमध्ये 6 कार्बन आहे, त्यापेक्षा जास्त कार्बन जर का या अल्किल ग्रुपमध्ये असतील, देन द कंपाऊंड इज नेम ॲज फिनिल सबस्टिट्यूटेड अल्केन. म्हणजे अशा वेळेला फिनिल ग्रुपला दुय्यम स्थान मिळेल आणि त्या लॉंग चेनला प्रमुख स्थान मिळाल्याचं दिसून येईल. आणि मग त्याचं नाव कसं येईल बघा, तर या स्ट्रेट चेनमध्ये 1 2 3 4 5 6 7 7 कार्बनचा अल्केन हेप्टेन. आणि त्या हेप्टेनमध्ये लोएस्ट पॉसिबली कितव्या कार्बनला आपल्याला फिनिल ग्रुप अटॅच असल्याचं दिसून येतं, तर दुसऱ्या कार्बनला आहे. मग याचं नाव काय देणार, 2 फिनिल हेप्टेन.
पुन्हा एकदा ऐका, इफ अल्किल सबस्टिट्युएंट इज लार्जर दॅन बेन्झिन रिंग, बेन्झिन रिंगमध्ये 6 कार्बन आहे आणि त्याला अटॅच असलेला अल्किल सबस्टिट्युएंटमध्ये जर का 6 पेक्षा जास्त कार्बन ॲटम्स असले, म्हणजे 7 किंवा 7 पेक्षा जास्त कार्बन ॲटम्स जर का असले, तर अशा वेळेला द कंपाऊंड इज नेम ॲज फिनिल सबस्टिट्युटेड अल्केन, म्हणजे फिनिल ग्रुपला दुय्यम स्थान आणि अल्केनला प्रमुख स्थान आपण देणार. सरळ सरळ स्ट्रेट चेनमध्ये किती कार्बन आहे मोजले, 7 कार्बन होते, हेप्टेन, आणि हा फिनिल ग्रुप दुसऱ्या कार्बनला होता म्हणून नाव झालं त्याचं 2 फिनिल हेप्टेन. नेक्स्ट चौथा रूल कोणता आहे बघा, जर का या ठिकाणी सबस्टिट्यूशन जे आहे त्या सबस्टिट्यूशनमध्ये जर का अजून एखादा फंक्शनल ग्रुप असेल तर अशा वेळेला सुद्धा रूल काय सांगतो, बेन्झिन रिंग इज कन्सिडर्ड ॲज अ सबस्टिट्युएंट. पुन्हा बेन्झिन रिंगला दुय्यम स्थान मिळेल आणि अल्केनला प्रमुख स्थान मिळेल, भलेही तो 6 पेक्षा कमी कार्बनचा असला तरी चालेल. इथे 6 पेक्षा कमी कार्बनचा आहे पण त्या अल्केनमध्ये आपल्याला अजून एक फंक्शनल ग्रुप दिसतोय. अशा वेळेला त्या ठिकाणी आपण अल्केनला प्रमुख स्थान देणार आहोत. इथे आपण सांगितलं होतं 7 किंवा 7 पेक्षा जास्त कार्बन पाहिजे तर त्या ठिकाणी अल्केनला प्रमुख स्थान आणि बेन्झिन रिंगला दुय्यम स्थान देणार. इथे मात्र आपण काय सांगतोय, असा अल्केन आहे की ज्यामध्ये कितीही कार्बन असू द्या परंतु त्याला अटॅच तुम्हाला अजून एक फंक्शनल ग्रुप पाहिजे. अजून त्या ठिकाणी एक फंक्शनल ग्रुप जर का अटॅच असेल तर अशा वेळेला हा जो ग्रुप आहे बेन्झिन रिंगचा फिनिल ग्रुप, याला दुय्यम स्थान आपण तिथे देणार आहोत. आता याचं नाव कसं होईल, पहिले रूल वाचू आपण. बेन्झिन रिंग इज कन्सिडर्ड ॲज अ सबस्टिट्युएंट, बेन्झिन रिंगला सबस्टिट्युएंट म्हणून कन्सिडर करा, त्याला दुय्यम स्थान द्या. व्हेन इट इज अटॅच टू अल्केन, तो जेव्हा अल्केनला अटॅच असेल, कार्बनचं काही बंधन नाही, फक्त बंधन काय आहे, अटॅच टू अल्केन विथ अ फंक्शनल ग्रुप, त्या अल्केनला अजून एक फंक्शनल ग्रुप तिथे अटॅच असणं आवश्यक आहे. तर अशा वेळेला त्याचं नॉमनक्लेचर कसं होईल, 3 कार्बन आहे, 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन. इथे 2 फंक्शनल ग्रुप आहे, फिनिल ग्रुप आणि क्लोरीन ग्रुप. या दोघांमध्ये फिनिल ग्रुपला प्रिफरन्स आहे. ही प्रिफरन्स ऑर्डर देखील मी तुम्हाला नेक्स्ट पिरियडमध्ये सांगणार आहे. जेव्हा आपल्याला सगळे कंपाऊंडचं नॉमनक्लेचर होईल तेव्हा आपण ही प्रिफरन्स ऑर्डर सुद्धा तुमच्या समोर मांडू की कोणाला पहिला प्रिफरन्स द्यायचा, कोणाला दुसरा द्यायचा, याच्याविषयी एक सिक्वेन्स आपल्याकडे तयार आहे. तो जेव्हा आपण सगळ्या कंपाऊंडचं नॉमनक्लेचर बघू तेव्हा तो सिक्वेन्स तुमच्या समोर मांडला जाईल. सध्याला एवढं लक्षात घ्या की फिनिलला पहिला प्रिफरन्स आहे आणि क्लोरीनला दुसरा प्रिफरन्स आहे. म्हणजे मग या ठिकाणी काय होईल, 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन. आता इकडनं मोजलं तर फिनिल 1 कार्बनला, इकडनं मोजलं तर क्लोरीन 1 कार्बनला आहे. केमिस्ट्रीच्या नियमानुसार प्रिफरन्स ऑर्डरनुसार फिनिल ग्रुपला प्रमुख प्राधान्य आपण देणार आणि म्हणून तो होणार तुमचा कार्बन नंबर 1 आणि क्लोरीनचा होणार कार्बन नंबर 3 आणि याचं नाव झालं 3 क्लोरो 1 फिनिल प्रोपेन. ते म्हणाल 1 फिनिल 3 क्लोरो का नाही लिहिलं, तर लिहिण्याची पद्धती अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार असणार आहे. क्लोरोचा सी आणि फिनिलचा पी यामध्ये अल्फाबेटिकली ABCD मध्ये पहिले कोण येतं तर सी येतं, म्हणून लिहिताना 3 क्लोरो 1 फिनिल प्रोपेन असं नाव आपण याला दिलेलं आहे. अजून एक रूल आहे 5वा, C6H6 म्हणजे बेन्झिन म्हणजेच फिन, मागे एका पिरियडमध्ये मी बोललोय, आणि C6H5 म्हणजे फिनिल ग्रुप आहे आणि C6H5CH2 हा बेन्झिल ग्रुप आहे. इथे गोंधळ होतो बरोबर बरेचदा. C6H5 म्हणजे फिनिल ग्रुप आणि C6H5CH2 म्हणजे बेन्झिल ग्रुप. मग आता C6H5CH2 त्याला OH लावला आपण तर त्याचं नाव होईल बेन्झिल अल्कोहोल. कोण असेल तो, बेन्झिल अल्कोहोल. रूल नंबर 6 कडे आता लक्ष द्या. रूल नंबर 6 हा डाय सबस्टिट्यूटेड बेन्झिन करताय. आतापर्यंत जे 5 रूल्स आपण बघितले ते मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झिन करता होते. आता डाय सबस्टिट्यूटेड बेन्झिन ही कन्सेप्ट आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे. बघा काय असतं, समजा आपण बेन्झिन घेतला म्हणजे हा बेन्झिन आहे. मी जरा डिटेल स्ट्रक्चर काढतो. C6 6 कार्बन आहेत बघा आणि प्रत्येक कार्बनला एक हायड्रोजन या ठिकाणी बेन्झिनमध्ये आहे आणि अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड अरेंजमेंट बेन्झिनमध्ये आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आता हे जे 6 कार्बन आणि हे 6 हायड्रोजन बेन्झिनमध्ये आयडेंटिकल आहेत, हे सगळे सारखे आहेत, यांच्या प्रॉपर्टी सारख्या आहेत. परंतु ज्या वेळेला आपण मोनो सबस्टिट्यूशन करतो, मोनो सबस्टिट्यूशन म्हणजे काय सांगितलं होतं आपण की बेन्झिनमधला कुठला तरी एक हायड्रोजन काढायचा, कुठलाही,
आता शक्यतोवर आपण हा वरचा याच्याकरता काढतो की आपल्याला तो लक्षात यायला सोपा जातो, पण जरुरी नाही हा नाही, कुठलाही काढला तरी चालेल आपण. आणि त्याच्याऐवजी एखादा दुसरा ग्रुप आपण ठेवतो तेव्हा त्याला आपण म्हणतो मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन. आता हा झाला मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन, म्हणजे मी एक हायड्रोजन काढला आणि त्याच्याऐवजी एक दुसरा ग्रुप एक्स नावाचा तिथे ठेवलेला आहे. तो ठेवायच्या आधी 6च्या 6 कार्बन 6च्या 6 हायड्रोजन आयडेंटिकल होते, पण एक हायड्रोजन काढून एक दुसरा एक्स नावाचा ग्रुप ठेवल्याबरोबर किती बदल होतो बा. हा जो कार्बन आहे हा आता वेगळ्या ग्रुपमध्ये पडला, कारण त्याला स्वतःला एक वेगळा एक्स नावाचा ग्रुप अटॅच आहे, म्हणजे त्याची पार्टी वेगळी झाली. आता त्याच्यानंतर त्याला लगेच लगत असणारे हे जे दोघं जण आहे या दोघांचं नेचर वेगळं झालं. म्हणजे पहिला पार्ट हा झाला, या कार्बनचं नेचर वेगळं, या दोघांचं नेचर सारखं आहे, पण हा दुसऱ्या पार्टमध्ये आले हे दोघं जण. त्याच्यानंतर एक सोडून असणारे जे कार्बन्स आहेत, इकडे पण एक सोडून इकडे पण एक सोडून, अशांचा एक ग्रुप अजून पडला, हा तिसरा भाग. आणि एक्झॅक्टली समोर असणारा जो कार्बन आहे तो चौथा भाग. म्हणजे ज्या वेळेला एकही सबस्टिट्यूशन नव्हतं तेव्हा सगळे 6च्या 6 कार्बन आयडेंटिकल होते, आणि एक सबस्टिट्यूशन झाल्याबरोबर 4 प्रकारचे कार्बन्स तिथे डेव्हलप झाले. ज्याच्या पाशी सबस्टिट्यूशन झालाय तो एक, त्याच्यानंतर लगेच असणारे दोघं 2, बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्टला असणारे हे दोघं 3 नंबरची पोझिशन त्यांना म्हणू, तिसरा गट म्हणू आपण त्याला, आणि त्याच्या अगदी विरोधामध्ये असणारा चौथा गट. असे 4 गट एका सबस्टिट्यूशनमुळे झालेले आहेत. आता हा जो गट आहे की ज्या कार्बनला एक्स अटॅच आहे त्याच्यानंतर लगेच असणारे 2 जे कार्बन आहेत त्यांना आपण काय म्हणू शकतो बघा, लक्ष द्या. समजा आपण नंबरिंग सिस्टीम जर का द्यायचं म्हटलं तर जिथे सबस्टिट्यूशन झालेलं आहे त्याला 1 म्हणतो मी. मग इकडनं क्लॉकवाईज जातो सध्या 2, 3, 4, 5 आणि 6. अँटी क्लॉकवाईज जर का आलं तर हा 1, हा काय होईल 2, हा काय होईल 3, हा काय होईल 4, हा काय होईल 5 आणि हा काय होईल 6. बरोबर आहे ना. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं लक्षामध्ये येतं की पोझिशन्स आपण दिल्यानंतर ही जी पोझिशन आहे त्या पोझिशनला आपण 2, 6 म्हणू शकतो. क्लॉकवाईजला 2 आणि अँटी क्लॉकवाईजला ती 6 आहे. तशी ही पण पोझिशन क्लॉकवाईजला 6 आणि अँटी क्लॉकवाईजला 2 आहे. म्हणजे ही 2, 6 पोझिशन आहे, ही पण 2, 6 पोझिशन आहे. या दोघांचं नेचर सारखं आहे. ही जी पोझिशन आहे ही 3, 5 क्लॉकवाईजला 3 अँटी क्लॉकवाईजला 5, ही क्लॉकवाईजला 5 अँटी क्लॉकवाईजला 3. मग ही 3, 5 पोझिशन या 2 कार्बन, हे 2 कार्बनचं नेचर सारखं असेल, आणि हा 4, 4 वाला हा समोरचा वेगळाच त्या ठिकाणी पडणार आहे. आता हे जे 2, 6 पोझिशन वाले जे कार्बन आहे यांना म्हटलं जातं ऑर्थो कार्बन. व्हॉट दे आर कॉल्ड ॲज ऑर्थो कार्बन. हा पण ऑर्थो आणि हा पण ऑर्थो. म्हणजे द कार्बन विच इज डायरेक्टली अटॅच टू सबस्टिट्यूटेड कार्बन इज कन्सिडर्ड ॲज अ ऑर्थो. दिस इज ऑर्थो कार्बन, दिस इज ऑल्सो ऑर्थो कार्बन. त्यानंतर येणारे जे दोघं आहे त्यांना मेट्या कार्बन असं आपण म्हणू. व्हॉट दे आर कॉल्ड ॲज मेट्या कार्बन. हा पण मेट्या, हा पण मेट्या. आणि त्याच्या एक्झॅक्टली विरोधामध्ये एकदम समोर दूरवर असणारा त्याला मात्र म्हटलं जातं पॅरा कार्बन. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज पॅरा कार्बन. आता डायरेक्टली कसं काढता येईल बघा, या पद्धतीने लक्षात येत आहे का पहा. हा तुमचा सबस्टिट्यूटेड कार्बन आहे, याची पोझिशन 1 आहे. हे जे नेक्स्ट आहे हे झाले ऑर्थो, ओ म्हणजे ऑर्थो. त्याच्यानंतर येणारे दोघं जण जे आहे हे झाले मेट्या, आणि एक्झॅक्टली समोर जो आहे तो कोण आहे, पॅरा. मग यांना म्हटलं जातं ऑर्थो पोझिशन, यांना म्हटलं जातं मेट्या पोझिशन, याला म्हटलं जातं पॅरा पोझिशन. ऑर्थो, मेट्या आणि पॅरा अशा पोझिशन्स या ठिकाणी डेव्हलप झाल्याचं आपल्याला दिसून येतं. पुन्हा एकदा लक्षात घ्या, बेन्झिनमध्ये C6H6 मध्ये 6च्या 6 कार्बन हायड्रोजन आयडेंटिकल. एक सबस्टिट्यूशन झाल्याबरोबर ड्रास्टिक चेंजेस झाले. आणि ड्रास्टिक चेंजेस काय, याला 1 नंबरची पोझिशन, यांना काय म्हटलं आपण ऑर्थो पोझिशन, यांना काय म्हटलं आपण मेट्या पोझिशन, याला काय म्हटलं आपण पॅरा पोझिशन. ऑर्थो विथ रिस्पेक्ट टू धिस आहे. आता समजा उदाहरणार्थ मी असा काढला, लक्ष द्या, आणि तुम्हाला जर का म्हटलं हा असाच काढला आणि तुम्हाला म्हटलं सांगा बरं ऑर्थो कुठे, तर काही जण डोक्यामध्ये पक्कट होतात, इथे म्हणजे ऑर्थो, याला ऑर्थो म्हणतात. अरे सबस्टिट्यूशनच नाही त्याच्यामध्ये, तर ऑर्थो मेट्या पॅराचा प्रश्नच नाही. सगळे कार्बन, सगळे हायड्रोजन आयडेंटिकल आहे. ऑर्थो मेट्या पॅरा हे कोणाच्या दृष्टिकोनात नसतात, सबस्टिट्यूटेड कार्बनच्या दृष्टिकोनातनं. जोपर्यंत पहिलं सबस्टिट्यूशन होत नाही तोपर्यंत ऑर्थो मेट्या पॅरा ही संकल्पनाच अस्तित्वात येत नाही. आता समजा मी इथे सबस्टिट्यूशन केलं, हा इथला हायड्रोजन काढला आणि तिथे एक्स ठेवला. मग हा आपला 1 नंबरचा कार्बन आहे, त्याला जे अगदी अटॅच असतील हा आणि हा, हे दोघं झाले ऑर्थो. त्यानंतर येणारे हे दोघं झाले मेट्या, आणि याच्या एक्झॅक्टली समोर जो आहे तो पॅरा.
त्यामुळे कृपया असं डोक्यात हे पक्क नका बसू, इथे दिसले म्हणजे ऑर्थो, इथे मेट्या म्हणजे हा पॅरा. तुम्हाला ऑर्थो मेट्या पॅरा कोणाच्या दृष्टिकोनातनं, तर सबस्टिट्यूटेड कार्बनच्या दृष्टिकोनातनं. सबस्टिट्यूटेड कार्बनला लगेच असणारे ऑर्थो, एक सोडून असणारे मेट्या, त्याच्या अपोजिट असणारा कोण आहे, पॅरा. तर या पोझिशन्स डोक्यामध्ये आल्या आहेत सगळ्यांच्या. आता त्यांचा उपयोग करून आपल्याला पुढे शिकायचं आहे. काय म्हणतात आहे बघा, 3 पॉसिबल आयसोमर्स ऑफ डाय सबस्टिट्यूटेड बेन्झिन. 3 प्रकारचे आयसोमर्स डाय सबस्टिट्यूटेड बेन्झिनमध्ये होऊ शकतात. डाय सबस्टिट्यूशन म्हणजे बेन्झिनचे 2 हायड्रोजन काढायचे आणि 2 वेगळे कोणते तरी ग्रुप त्या ठिकाणी ठेवायचे. हा जो होता हा मोनो सबस्टिट्यूटेड आहे. आता याला जर का डाय सबस्टिट्यूटेड करायचं असेल तर कसं करणार, अजून एक हायड्रोजन काढायचा आणि त्याच्याऐवजी दुसरा कोणतरी ठेवला, समजा वाय ठेवला आपण, तर हा झाला डाय सबस्टिट्यूटेड बेन्झिन. अजून इथे एक जण झेड ठेवला तो झाला ट्राय सबस्टिट्यूटेड बेन्झिन. C6H6 सबस्टिट्यूशन नाही. C6H5X ठेवला होता आपण, मोनो सबस्टिट्यूटेड. C6H4XY, C6H4 का, कारण 2 हायड्रोजन गेले त्याच्याऐवजी X आणि Y आले. मग C6H4XY डाय सबस्टिट्यूटेड बेन्झिन. C6H3XYZ असं म्हणू आपण, हा इथे गेला तर तो झाला ट्राय सबस्टिट्यूटेड बेन्झिन. तर सध्या आपण डाय सबस्टिट्यूटेड बेन्झिन विषयी बोलतोय. मग काय म्हणतात, डाय सबस्टिट्यूटेड बेन्झिनमध्ये 3 पॉसिबल आयसोमर्स आहेत. समजा जर का इथे अशा पद्धतीचं सबस्टिट्यूशन तुम्हाला जर का दिसलं लगत लगत जवळजवळ, ही 1-2 पोझिशन आहे, याला 1 म्हटलं तर याला 2 किंवा याला 1 म्हटलं तर याला 2, तो 1-2 पोझिशनला जर का डाय सबस्टिट्यूशन असेल तर तो झाला ऑर्थो आयसोमर. 1-3 पोझिशनला जर का सबस्टिट्यूशन असेल तर तो झाला मेट्या. आणि 1-4 पोझिशनला जर का सबस्टिट्यूशन असेल तर तो झाला पॅरा. आता याचं नाव कसं दिलं जातं ते लक्ष द्या. समजा आपण हा घेतला बेन्झिन रिंग, त्याला हे 2 Cl लावले. तुम्हाला हे लक्षात आलं आहे की 1-2 पोझिशन आहे, याला 1 म्हटलं तर हा 2 आहे. मग 1-2 पोझिशन जर का आहे तर याचं नाव होईल 1,2 डायक्लोरोबेन्झिन. बोला, 1,2 डायक्लोरोबेन्झिन. याचं नाव काय येईल बघा, 1-3 पोझिशनला आहे, मग याचं नाव येणार 1,3 डायक्लोरोबेन्झिन. याचं येणार 1,4 डायक्लोरोबेन्झिन. तुम्हाला सर क्लोरीनच का बरं, ब्रोमीन आयोडीन घ्या, तुम्ही ब्रोमीन घ्या, आयोडीन घ्या, नायट्रो ग्रुप घ्या, वेगवेगळे ग्रुप घेऊन त्याच्यामध्ये ठेवून तुम्ही बघू शकता आणि ते कंपाऊंड्स तुम्ही तयार करू शकता. पुढचा प्रश्न मनामध्ये येईल तुमच्या, सर हे दोन्ही सारखेच पाहिजे का, वेगळे असलेच चालणार नाही का. चला इथे घेतले वेगळे, हा क्लोरीन घेतला, हा आयोडीन घेतला. मग अशा वेळेला जर का वेगवेगळे असले तर लिहिताना काय करायचं, लिहिताना त्यांना अल्फाबेटिकली विचार करायचा त्यांचा. आता क्लोरीनचा C आणि आयोडीनचा I, पहिले कोण येतो, क्लोरीनचा C, मग त्याला 1 नंबर म्हणायचं, हा 1 नंबर आणि हा झाला तुमचा 2 नंबर. मग याचं नाव काय येईल, 1-क्लोरो-2 आयोडोबेन्झिन. बोला, 1-क्लोरो-2 आयोडोबेन्झिन. ठीक आहे की नाही, 1-क्लोरो-2 आयोडोबेन्झिन. याला ऑर्थोमेट्या पॅरा हा शब्द वापरून सुद्धा नाव दिलं जाऊ शकतं. ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन, जसं 1,2 डायक्लोरोबेन्झिन म्हटलं तसं ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन पण म्हणता येईल. याला 1,3 डायक्लोरोबेन्झिन म्हटलं, याला मेट्या डायक्लोरोबेन्झिन म्हणता येईल. इथे 1,4 डायक्लोरोबेन्झिन म्हटलं, याला आपण पॅरा डायक्लोरोबेन्झिन म्हणता येईल. चला यांचे नावं परत घेऊ आपण. चला याचं नाव 1,2 डायक्लोरोबेन्झिन, दुसरं नाव ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन. इथे 1,3 डायक्लोरोबेन्झिन, दुसरं नाव मेट्या डायक्लोरोबेन्झिन. याच्याविषयी 1,4 डायक्लोरोबेन्झिन, दुसरं नाव पॅरा डायक्लोरोबेन्झिन. आणि वेगवेगळे असले तर या ठिकाणी ऑर्थो क्लोरो आयोडोबेन्झिन. ऑर्थो क्लोरो आयोडोबेन्झिन म्हणजे ऑर्थो पोझिशनला 2 जण आहे आणि ऑर्थो क्लोरो आयोडोबेन्झिन. क्लोरो आयोडो का, आयोडो क्लोरो का नाही, तर अल्फाबेटिकल ऑर्डरनी किंवा नंबरिंग सिस्टीमनी काय होईल, 1-क्लोरो-2 आयोडोबेन्झिन. बोला, 1-क्लोरो-2 आयोडोबेन्झिन. रूल नंबर 7 कडे आता लक्ष द्या. काय म्हणतात आहे पहा, इफ one of the 2 groups have special name to the molecule, then compound is named as derivatives of that special compound. म्हणजे कंपाऊंडमध्ये या दोघांपैकी एक जण घेऊन जर का स्पेशल नेम तयार होत असेल, जसं आपण स्पेशल नेमवाले कंपाऊंड कोणते घेतले होते, बेन्झिन रिंगला NH2 असेल तर ॲनिलिन, बेन्झिन रिंगला CH3 असेल तर टोल्यून, बेन्झिन रिंगला OH असेल तर फिनॉल, असे नावं आपण दिलेले होते.
ठीक आहे ना, ते स्पेशल नेमवाले, तर त्यांना प्रमुख स्थान द्यायचं, प्रमुख विचार त्यांचा आपण करणार. उदाहरणार्थ लक्ष द्या, इथे बेन्झिन रिंग आपण घेतलेली आहे, एक हायड्रोजन काढून NH2, एक हायड्रोजन काढून Cl ठेवलाय. आता याचं नाव कसं करायचं? या ठिकाणी बेन्झिन रिंगला NH2 असणाऱ्याला स्पेशल नेम आहे, ते आहे ॲनिलिन. मग ते ॲनिलिन डोक्यामध्ये ठेवून इतर नावाविषयी आपण विचार करणार. मग काय होईल? हे विसरलं तर हा झाला ॲनिलिन. मग याला 1 नंबर देणार आणि या क्लोरीनला कितवा नंबर येईल? मग दुसरा, म्हणजे तो ऑर्थो पोझिशनला आहे. मग याचं नाव काय होईल? ऑर्थोक्लोरो ॲनिलिन किंवा 2 क्लोरो ॲनिलिन. समजतंय ना हे? कारण ॲनिलिन हे स्पेशल नेम आहे. अशा वेळी NH2ला 1 नंबर येईल, जो कोणी दुसरा असेल त्याला तो योग्य नंबर त्याच्यामध्ये आपण देणार. इथे बघा, या ठिकाणी जर का बघितलं तर बेन्झिन रिंगला H च्या ऐवजी CH3, H च्या ऐवजी NO2 आहे. ज्यावेळी NO2 विसरून असा कंपाऊंड घेतो तेव्हा याचं नाव आहे टोल्यून. मग टोल्यून हे स्पेशल नेम आहे. अशा वेळी CH3 ची जी पोझिशन आहे ती 1 येईल, ही 2 येईल, ही 3 येईल. म्हणजे तिसऱ्या म्हणजेच मेट्या पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे. मग याला नाव काय देणार तुम्ही? मेट्या नायट्रोटोल्यून किंवा 3 नायट्रोटोल्यून असं याला नाव आपण देणार. समजले की? इथे जर का या ठिकाणी समजा Br असता, काय असता? Br. हा नाही आहे समजा NO2, विसरा. याच्याऐवजी Br असता, म्हणजे इथे CH3, इथे Br. काय नाव दिलं असतं तुम्ही सांगा? ऑर्थोब्रोमोटोल्यून किंवा 2 ब्रोमोटोल्यून असे कंपाऊंड तुम्हाला तयार करता आले पाहिजे. 5-10 मनाने घ्यायचं. जेवढे इंटरेस्ट घेऊन काम कराल तेवढं नॉमनक्लेचर लक्षामध्ये राहणार. चला तिसरा घ्या. या तिसऱ्यामध्ये हा फिनॉल आहे बघा, तुमचा स्पेशल नेमवाला. म्हणजे हा OH ग्रुप जो आहे याला 1 नंबर येईल, याला 2, याला 3 आणि याला 4. इकडनं जा सारखंच येणार आहे. म्हणजे हा 4th पोझिशन म्हणजे पॅरा पोझिशन आहे. मग याला नाव काय देणार तुम्ही? पॅरा ब्रोमोफिनॉल किंवा 4 ब्रोमोफिनॉल असं नाव याला आल्याचं दिसेल. पुन्हा एकदा तिन्ही एक्झाम्पलकडे लक्ष द्या. हा आहे तुमचा ॲनिलिन, मग हा झाला ऑर्थोक्लोरो ॲनिलिन किंवा 2 क्लोरो ॲनिलिन. हा आहे तुमचा कोण आहे? टोल्यून. मग हा झाला तुमचा 3 नायट्रोटोल्यून किंवा मेट्या नायट्रोटोल्यून. तुमचा हा आहे फिनॉल. मग याला आपण काय म्हणणार? पॅरा ब्रोमोफिनॉल किंवा 4 ब्रोमोफिनॉल असं याला म्हणता येईल. हा एक स्पेशल कंपाऊंड लक्षामध्ये घ्या. बेन्झिन रिंगमध्ये 2 हायड्रोजन काढून दोन्ही CH3 ठेवलेले आहेत आणि हे ऑर्थो पोझिशनला ठेवलेले आहे. अशा वेळी त्याला म्हटलं जाईल ऑर्थोझायलिन किंवा 1,2 डायमिथिल बेन्झिन. 1,2 डायमिथिल बेन्झिन. झायलिन हा 3 प्रकारचा आहे. त्यापैकी एक झायलिन मी तुमच्या समोर काढलाय, ऑर्थोझायलिन, ज्याचं नाव 1,2 डायमिथिल बेन्झिन आहे. मी तुम्हाला होमवर्क म्हणून सांगतो, कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकायचं आहे. तुम्हाला टाकायचं आहे मेटॅझायलिन आणि पॅराझायलिन यांचं दुसरं जे नाव आहे तसं टाकायचं आहे, कारण स्ट्रक्चर टाकणं तुम्हाला कठीण जाईल. त्याच्याऐवजी इथे ऑर्थोझायलिनचं कंसामध्ये नाव मी जसं लिहिलंय 1,2 डायमिथिल बेन्झिन, तसं तुम्ही मेटॅझायलिन याचं काय नाव तयार होईल? पॅराझायलिन याचं काय नाव तयार होईल? हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाका. म्हणजे तुम्ही व्यवस्थित पाहता आहात, व्यवस्थित तुम्हाला समजताय हे मला लक्षामध्ये आल्याचं दिसून येईल. पुढचा जो रूल आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो कोणता आहे बघा? इफ मोर दॅन 2 ग्रुप्स आर अटॅच टू बेन्झिन रिंग. म्हणजे आता आपण डाय सबस्टिट्यूशनच्या पुढे चाललो आहे. ट्राय सबस्टिट्यूशनमध्ये, टेट्रा सबस्टिट्यूशनमध्ये आपण विचार करणार. इफ मोर दॅन 2 ग्रुप्स आर अटॅच टू बेन्झिन रिंग, याचा अर्थ 3 किंवा 3 पेक्षा जास्त हायड्रोजन आपण बेन्झिनचे काढणार आणि वेगवेगळे ग्रुप आपण त्या ठिकाणी ठेवणार. मग काय पुढे? नंबर्स आर यूज टू इंडिकेट देअर रिलेटिव्ह पोझिशन. त्यांना आपण योग्य ते नंबर देऊन त्यांची पोझिशन आपण इंडिकेट करणार. पण नंबर देताना काळजी काय घ्यायची आहे? द डायरेक्शन ऑफ नंबरिंग शुड बी सच दॅट इट गिव्स लोएस्ट कॉम्बिनेशन ऑफ नंबर. जसं आपण म्हटलं होतं, सम ऑफ द लोकंड्स मस्ट बी लोएस्ट. लोखंडची बेरीज ही कमीत कमी यायला पाहिजे. तर अशी डायरेक्शन तुम्ही नंबरिंगची घ्या की त्या ठिकाणी लोएस्ट कॉम्बिनेशन ऑफ नंबर आल्याचं दिसेल. उदाहरण जेव्हा बघू तेव्हा या नियमाचा अर्थ तुम्हाला लक्षात येईल. द नेम ऑफ द सबस्टिट्यूएंट शुड बी एंटर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. लिहिताना मात्र त्यांना तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डरचा विचार करून लिहिणार आहात. या नियमाचा अर्थ उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. चला, हे उदाहरण तुमच्या समोर दिलेलं आहे. आता इथे 3 ब्रोमीन आहेत, म्हणजे हा ट्राय सबस्टिट्यूटेड बेन्झिन आहे. आता याला नाव द्यायचं आहे. हा बेन्झिन आहे, 3 ब्रोमो म्हणजे ट्राय ब्रोमो बेन्झिन असं तर येणार. आता नंबरिंग द्यायची आहे. नंबर देताना याला समजा मी 1 दिला, विचार करा. मग हा 1 जर का असेल तर इकडनं 2, 3, 4 म्हणजे 1 + 3 + 4
1 3 आणि 4 किती झाले 4 आणि 3 7 आणि 1 8 8 होईल त्याची टोटल. याला जर का मी 1 म्हटलं आणि इकडनं मोजलं समजा तर 1 2 3 4 5 म्हणजे 1 2 5 असं त्या ठिकाणी आल्याचं आपल्याला दिसेल. बरोबर आहे. 5 5 + 2 7 + 1 8 याची पण 8 येते. आता असं जाऊ आपण याला 1 समजलं 1 2 3 4 काही सम सांगा 1 + 2 + 4 इथे काहीच नाही कारण कोणी 1 + 2 + 4 4 + 2 6 + 1 7 सम ऑफ द लोकंड्स लोएस्ट आहे. आपण जे सांगितलं होतं द डायरेक्शन ऑफ नंबरिंग शुड बी सच दॅट इट गिव्स लोएस्ट कॉम्बिनेशन ऑफ नंबर. म्हणून या पद्धतीने आपण मोजत जाणार. चला नाव सांगा याचं काय होईल 1 2 4 ट्रायब्रोमोबेन्झिन. नाव लिहित नाही मी आता 1 2 4 ट्रायब्रोमोबेन्झिन हे त्याचं नाव आल्याचं आपल्याला लक्षामध्ये येईल. चला याच्याविषयी बघू आपण. आता इथे सुद्धा आता आपलं तुम्हाला लक्षामध्ये येत जाईल की सम ऑफ द लोकंड्स लोएस्ट करायचे. मग लगेच अंदाज घ्या 1 2 3 4 1 2 3 आणि 4 हे सगळ्यात लोएस्ट कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये येणार आहे. मग पहिल्याला क्लोरो आहे, दुसऱ्याला नायट्रो आहे, चौथ्याला नायट्रो आहे. आता लिहिताना पहिल्या अल्फाबेटिकलवाल्याचा विचार करणार म्हणजे क्लोरीनचा करणार. मग याचं नाव काय येईल 1 क्लोरो 2 4 डाय नायट्रोबेन्झिन 1 क्लोरो 2 4 डाय नायट्रो आणि पुढे काय येणार बेन्झिन. ठीक आहे ना. इथे ऑर्थोमेटापॅरा असं नाव वापरत नाही. ऑर्थोमेटापॅरा हे डाय सबस्टिट्यूट बेन्झिनमध्ये वापरण्याचं नाव आहे. तिथे तुम्ही त्याचा वापर करा. या ठिकाणी त्या गोंधळामध्ये पडायचं नाही. सरळ सरळ नंबरिंगचा उपयोग आपण करणार. ते आपल्याला सोयीस्कर समजण्यासाठी सोपं जाणार. आता याच्याविषयी बोला. इथे नंबरिंग द्यायची आहे. हा 1 हा 2 हा 3 आणि हा 4. आता काय येईल सांगा 1 2 डायक्लोरो बरोबर आहे का 1 2 डायक्लोरो 4 ब्रोमो बेन्झिन चालणार आहे का नाव सांगा मला हे. ठीक आहे ना. पोझिशन बरोबर दिली आपण पण हे नाव चालणार आहे का तर हे नाव आपल्याला चालणार नाही कारण लिहिताना आपल्याला त्यांना अल्फाबेटिकल ऑर्डरनी लिहायचं आहे. मग लिहिताना कसं लिहिणार आपण 4 ब्रोमो 1 2 डायक्लोरो बेन्झिन हे याचं करेक्ट नाव आल्याचं दिसेल. हे रॉंग नेम आणि हे काय असेल याचं करेक्ट नेम आल्याचं आपल्याला लक्षामध्ये येणार आहे. समजतायत का रूल्स हे वापर करा. एक्झाम्पल जास्तीत जास्त लिहून बघा आणि ते नियम वाचायचा शांतपणे तो वापरायचा. कागद पेन घेऊन लिहिल्याशिवाय रूल्स डोक्यामध्ये बसणार नाही. रूल्स हे कुठे लिहावं लागणार नाही आपल्याला. त्याचं ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे आपल्याला. नेक्स्ट रूल बघा. If one of the group which gives special name to the compound is present, then the special group is considered as a position 1. रूलचा अर्थ लक्ष द्या. हे जे काही ग्रुप्स आहेत यामध्ये असा ग्रुप आहे जो कंपाऊंडला स्पेशल नेम देऊ शकतो. तो जर का प्रेझेंट असेल तर त्याला पोझिशन नंबर 1 समजल्या जाईल. चला इथे किती सबस्टिट्यूएंट आहे NH2 आहे Cl आहे Br आहे. यापैकी स्पेशल नेम देऊ शकणारा कोण आहे NH2. या दोघांना विसरल्यावर याचं नाव ॲनिलीन आहे बघा. मग त्याला पोझिशन नंबर 1 समजल्या जाईल. म्हणजे हा पोझिशन नंबर 1 असेल, हा 2 असेल, हा 3 असेल. मग आता लिहिताना अल्फाबेटिकल ऑर्डरनी आपण लिहिणार आहोत. हा तर झाला ॲनिलीन. आता ॲनिलीनच्या दुसऱ्या पोझिशनला क्लोरीन आहे, तिसऱ्या पोझिशनला ब्रोमीन आहे. लिहिताना अल्फाबेटिकल ऑर्डरनी आपल्याला लिहायचं आहे. मग नाव काय होणार बघा 3 ब्रोमो 2 क्लोरो ॲनिलीन. काय नाव येणार त्याचं 3 ब्रोमो 2 क्लोरो ॲनिलीन. अशा पद्धतीने नाव आल्याचं आपल्याला दिसून येईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा कंपाऊंड घ्या. या दुसऱ्या कंपाऊंडमध्ये आपल्याला काय लक्षामध्ये येत आहे OH ग्रुप आहे, Cl आहे, NO2 आहे. असे 3 ग्रुप्स या ठिकाणी दिसतात आहे. स्पेशल नेम देणारा जो ग्रुप आहे तो कोणता आहे OH. Cl आणि NO2 विसरा. हा झाला तुमचा फिनॉल. आता हा फिनॉल म्हणजे स्पेशल नेम देणार आहे तर त्याला आपण पोझिशन नंबर 1 देणार. हा 2 झाला. इथे 3rd पोझिशन ही 4th पोझिशन म्हणजे हा झाला फिनॉल. फिनॉलच्या दुसऱ्या पोझिशनला क्लोरीन आणि चौथ्या पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे. लिहिताना अल्फाबेटिकली लिहायचं आहे. नाव काय येईल त्याचं 2 क्लोरो 4 नायट्रो फिनॉल. 2 क्लोरो 4 नायट्रो फिनॉल असं त्याचं नाव आल्याचं दिसून येईल. तिसरं एक्झाम्पल आपल्यासमोर अजून आहे. तुम्हाला 3 ग्रुप्स या ठिकाणी दिसतात. एक C2H5 आहे, एक F आहे, एक OCH3 आहे. आठवा हा C2H5 आणि F विसरा. मग बेन्झिन रिंगला OCH3 असेल तर तो ॲनिसोल आहे.
म्हणजे ॲनिसोलच्या या ठिकाणी या साईडनी पण आपण बघू शकतो. हा झाला 1, मग हा 2 3 4 5 6 असं पण जाता येईल, इकडनं पण जाता येईल. 1 2 3 4 5 आणि 6. आता कोणत्या बाजूनी जायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. त्याच्याकरता प्रिफरन्स ऑर्डर राहील. याच्या नावाची सुरुवात आहे इथिल ईनी, याच्या नावाची सुरुवात आहे फ्ल्युरो एफनी. अल्फाबेटिकली इथिल ई पहिले येतो, म्हणजे या डायरेक्शननी आपण मोजायला सुरुवात करू. 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा 6. या पद्धतीने आपण त्याचे नावं जे आहे ते देणार आहोत. मग हा काय होईल त्या ठिकाणी बघा. 3 इथिल 5 फ्लुरो ॲनिसोल, 3 इथिल 5 फ्लुरो ॲनिसोल. हे तिन्ही कंपाऊंड व्यवस्थित लक्षात घ्या. NH2 असताना याचं नाव आहे ॲनिलिन. ॲनिलिनच्या दृष्टिकोनातून दुसऱ्याला क्लोरीन, तिसऱ्याला ब्रोमिन लिहिताना अल्फाबेटिकल ऑर्डर 3 ब्रोमो 2 क्लोरो ॲनिलिन. इथे OH असणारा स्पेशल नेमवाला आहे फिनॉल. फिनॉलच्या दुसऱ्याला क्लोरो, चौथ्याला नायट्रो आहे. मग त्याचं नाव काय झालं, अल्फाबेटिकली लिहिणार 2 क्लोरो 4 नायट्रो फिनॉल. हा जर का आपण घेतला तर ॲनिसोल हा होतो मेन कंपाऊंड. आता तुम्ही इकडनं मोजल्यानंतर सुद्धा पोझिशन ती 3 आणि 5 येते, इकडनं मोजल्यावर पण 3 आणि 5 येते. इकडनंच का मोजली आपण, कारण इथिलचा ई अल्फाबेटिकली पहिले येतो, म्हणून 3 इथिल 5 फ्लोरो ॲनिसोल असं आपण याचं नाव दिलेलं आहे. आपण नॉमनक्लेचर ऑफ बेन्झिन डेरिव्हेटिव्ह मध्ये आतापर्यंत 8 रूल्स लक्षामध्ये घेतले आहेत. कुठेही तुम्हाला रूल्स लिहायचे नाही आहेत, पण त्या रूल्सचं अप्लिकेशन तुम्हाला जमलं पाहिजे. वही पेन घेऊनच हा टॉपिक त्याच्यामध्ये ऐकायचा आहे. स्ट्रक्चर काढायचं, त्याचं नाव तयार करता येतं का ते बघायचं, नावावरनं त्याचं स्ट्रक्चर, स्ट्रक्चरवरनं नाव, अशी दुहेरी प्रक्रिया जर का तुम्हाला व्यवस्थित करता आली तर तुम्हाला हे नॉमनक्लेचर व्यवस्थित समजलं आहे असं तुम्हाला लक्षामध्ये येईल. काही एक्झाम्पल्स आता आपण बघणार आहे. तुमच्यासमोर या ठिकाणी नावं दिलेले आहेत आणि नावावरनं तुम्हाला स्ट्रक्चर तयार करायचं आहे. मग आता नावावरनं स्ट्रक्चर कशा पद्धतीने तयार करतात ते आपल्याला शिकायचं आहे. बघा, कागद पेन घेऊन बसा, म्हणजे मग तुम्ही सुद्धा ते नाव लिहिल्याबरोबर त्याच्यासमोर त्याचं स्ट्रक्चर लिहिणं आवश्यक आहे. 2,4,6 ट्राय नायट्रोटोल्यून. आता नावावरनं स्ट्रक्चर तयार करताना उर्दू पद्धतीने जायचं, उलट जायचं. सगळ्यात पहिला शब्द आहे टोल्यून. टोल्यून याचं दुसरं नाव आहे मिथिल बेन्झिन. मग बघा, हा घेतला, या ठिकाणी ही बेन्झिन रिंग, त्याला काढला मिथिल, म्हणजे हा झाला टोल्यून आणि त्याची पोझिशन 1 आहे. 2 3 4 5 6 काय म्हणतात आहे, दुसऱ्याला नायट्रो, चौथ्याला नायट्रो आणि 6व्याला सुद्धा नायट्रो आहे. 2 4 6 ट्राय नायट्रोटोल्यून हे याचं स्ट्रक्चर झालेलं आहे. दुसरा आहे, हा झाला 1 नंबर. 2 नंबर बघा, 1 क्लोरो 2 4 डायनायट्रोबेन्झिन. आता 1 क्लोरो 2 4 डायनायट्रोबेन्झिन, सगळ्यात पहिले बेन्झिन काढू आपण. बेन्झिन काढल्यानंतर 1 क्लोरो, जिथे क्लोरीन काढाल त्याला 1 म्हणा. आता 2 4 2 3 4, 2ला नायट्रो आणि 4ला नायट्रो झाला. हा काय झाला, 1 क्लोरो 2 4 डायनायट्रो बेन्झिन. तिसरा घ्या, काय येईल तिसरा बघा, पॅरा क्लोरो बेन्झाल्डिहाइड. आता ते जे आहे बेन्झॉइक ॲसिड, बेन्झाल्डिहाइड हे सगळे पाठ पाहिजे आपले. बेन्झाल्डिहाइड म्हणजे बेन्झिन रिंगला C डबल बॉन्ड OH, तर पहिले बेन्झाल्डिहाइड यायला पाहिजे आपल्याला. हा झाला बेन्झाल्डिहाइड. त्याच्या पॅरा पोझिशनला ही ऑर्थो, मेटॅन ही पॅरा, काय आहे पॅरा पोझिशनला त्याच्या क्लोरीन, हा झाला पॅरा क्लोरो बेन्झाल्डिहाइड. 4 नंबरचा घ्या, 2 हायड्रॉक्झी बेन्झॉइक ॲसिड. पहिले बेन्झॉइक ॲसिड आठवायला पाहिजे तुम्हाला. बेन्झिन रिंग, बेन्झिन रिंगला C डबल बॉन्ड OOH, हा झाला बेन्झॉइक ॲसिड. काय म्हणतात आहे 2 हायड्रॉक्झी, हा 1 नंबर, हा 2 नंबर. 2 हायड्रॉक्झी बेन्झॉइक ॲसिड, बरोबर आहे. 5वा घेतला, काय येईल 5वा, 1 ब्रोमो 2 फिनिल पेंटेन. चला, पेंट 5 कार्बन, 1 2 3 4 5. N म्हणजे कोणता बॉन्ड, सिंगल. पुढे काय म्हणतात आहे 1 ब्रोमो, म्हणजे कोणा याला कोणालाही ब्रोमो 1 म्हणा, याला म्हणतो मी ब्रोमो 1. 1 2 3 4 5. नंतर काय 1 ब्रोमो 2 फिनिल, याला फिनिल ग्रुप लावा. तुम्ही C6H5 लिहिलं तरी चालतं, बेन्झिन रिंग काढली तरी चालते. व्हॅलन्सी पूर्ण करू. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 CH2, इथे CH2, इथे काय येईल CH3. हा झाला तुमचा 1 ब्रोमो 2 फिनिल पेंटेन. 6व्याकडे लक्ष द्या, 2 क्लोरो 4 नायट्रो बेन्झॉइक ॲसिड.
पुन्हा एकदा बेन्झॉइक ॲसिड आपल्याला काढायचं आहे 6व्यामध्ये. इथे COOH काढणार आपण. पुढे काय 2 क्लोरो, हा 1 क्लोरो म्हणजे Cl, 4 नायट्रो, चौथ्याला काय काढणार NO2, 2 क्लोरो 4 नायट्रो बेन्झॉइक ॲसिड. 7वा घेतला, काय दिलंय 7व्याला ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन. बेन्झिन आहे, त्याच्या ऑर्थो पोझिशनला 2 क्लोरीन आहे, Cl आणि Cl, तर हा झाला ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन. 8 नंबरला बघा 1,4 डायब्रोमोबेन्झिन, हा घेतला आपण बेन्झिन आणि बेन्झिनच्या 1,4 म्हटलेलं आहे, इथे Br 2, 3, 4 Br, हा झाला 1,4 डायब्रोमोबेन्झिन. चला 9वा घ्या. 9व्याचं काय येईल बघा मेटॅक्लोरो नायट्रोबेन्झिन. आता या ठिकाणी घेतला आपण, या पद्धतीने काढला, याला पहिले NO2, हा झाला नायट्रोबेन्झिन, त्याच्या मेट्या पोझिशनला क्लोरीन म्हणतात ते, हा झाला मेटॅक्लोरो नायट्रोबेन्झिन. 10वा आहे पॅरा नायट्रोटोल्यून. टोल्यून म्हणजे मिथिल बेन्झिन. चला पहिले बेन्झिन रिंग, त्याला CH3, हा झाला मिथिल बेन्झिन. काय म्हणतात पॅरा नायट्रो, पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप काढा, हा झाला तुमचा पॅरा नायट्रोटोल्यून. पुढे आहे ऑर्थोब्रोमोफिनॉल. 11 नंबरला ऑर्थोब्रोमोफिनॉल, पहिले फिनॉल यायला पाहिजे तुम्हाला, बेन्झिन रिंगला OH काढला म्हणजे फिनॉल. फिनॉल झाल्यानंतर ऑर्थोब्रोमो, ऑर्थो पोझिशनला ब्रोमिन काढा, हा झाला तो ऑर्थोब्रोमोफिनॉल. पुढे आहे मेटॅ डायआयोडो बेन्झिन. 12 नंबरचा बेन्झिन पहिले काढू आपण, हा काढला बेन्झिन, मेटॅ डायआयोडो म्हणतात आहे, मेटॅ पोझिशनला 2 आयोडीन ग्रुप आहे, मेटॅ डायआयोडो बेन्झिन. अशा तऱ्हेने या ठिकाणी आपण नॉमनक्लेचर ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड लक्षामध्ये घेतलेला आहे. याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि लिहून बघा, जेणेकरून हे तुमच्या व्यवस्थित लक्षामध्ये राहील. इथे आपलं लेक्चर संपलेलं आहे. थँक्यू.